आता मला एक विचारलं पाहिजे, मी आमच्या दादांवर बसलो, त्यांच्या गौशाळेकडे गेलो, मग त्यांच्या बरोबर येते थोडे तास दीड तास वावरत होतो, बोलत होतो. त्यांना असं सांगण्यात आलं की बाबा अफजल खानाचा वध करत असतानाचा फोटो तुम्ही किंवा पोस्टर तुम्ही लावू नका, त्याच्यानी भावना दुखवते. ज्या देशामध्ये 80-85% हिंदू राहतात, ज्या महाराष्ट्राने देशामध्ये आमच्या नसानसामध्ये छत्रपती शिवराय बसतात, आमचा प्रत्येक श्वासावर अधिकार संभाजीराजेंचा आहे, मग त्या महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये आम्ही अफजल खानाच्या वधाचं पोस्टर लावणार नाही, मग काय पाकिस्तानमध्ये लावणार का? आणि मला फक्त एक कुठलाही कायदा, तसा मी पण थोडा कायद्याचा अभ्यासक आहे, एवढा केसेस अंगावर घेतल्यानंतर कायद्याचा अभ्यास करायलाच लागतो, पर्याय नसतो. आणि मोठ्यातले मोठे वकील आज आहेत, त्यांचे आपण सत्कार केलेला आहे. त्यांनी मला सांगावं की एक असा कायदा कोणीही शोधून काढावा, एक असा कायद्याचा अभ्यास मला करून दाखवावा जिथे असं लिहिलेलं आहे की बाबा अफजल खानाचा वधाचा पोस्टर तुम्ही लावू शकत नाही. कायदा मला दाखवा, तो कायदा असा असेल तर मी पोस्टर काढायला लावतो, साधा विषय. पण अगर कायदा नसेल, कुठलाही कायदा मोडत नसेल, तर मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथे चौकामध्ये नाही, घराघरावर अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लागतील आणि कोणी काही करू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही, कारण का कायदाच नाही तसा. मग कायदा नेमकं मोडतो कोण आहे? 4-2 टकल्यांची अगर भावना दुखत असतील तर त्याची काय आम्ही कदर करणार नाही? जाऊन दे, त्यांच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये दाढी कुरवळणारे खूप आहेत तिकडे, पण इथं लाड नाही. तर आम्ही कोणाचा कुठलाही कायदा मोडत नाही. मोडत असेल तर वकील साहेबांनी, कुठे गेला आपले वकील, सांगा आहे का कायदा असा कुठला? नाही, इथेच विचारा. नाही, पोलिसांनी जरा नोंद घ्यावी, डायरी बिरी काढून दाखवा बाबा असं आहे. यापुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी सरकार असताना कोणीही कुठलाही अफजल खानाच्या वधाचा बॅनर पोस्टर लावला आणि कोणालाही त्रास दिला तर त्याच्यानंतर फोन कोणाकोणाचे येतील याची फक्त काळजी घ्या आणि मगच पुढचं पाऊल उचला. एवढंच सांग. मला उगाच नाही, कायदा बेकायदेशीर गोष्टी आणि उगाचचे लाड लांबून चालेल इथे चालणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.